पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपच्या वतीनं आम्ही चहा पाजतो आणि आम्ही देश घडवतो हा उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात आला। यावेळी मुंबईकरांना चहाचं वाटप करण्यात आलं। चहा पीत असताना देशाचा चांगला विचार करण्याचं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं। मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकाबाहेर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सीएसटी स्टेशन बाहेर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपच्या वतीनं एक आगळावेगळा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। परत मुंबईतल्या बऱ्याचशा रेल्वे स्टेशनवर मी चहा पाजतो आणि मी देश जागवतो अशा पद्धतीचा हा उपक्रम साजरा केला जातोय। जे प्रवासी आहेत, मुंबईकर आहेत, मुंबईकरांना चहा पाजला जातोय। प्रत्येक मुंबईकरांना अशा प्रकारे चहा देण्याचं जे काम जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत आणि एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साजरा केला जातोय। आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड आहेत। काय नेमकी संकल्पना आहे, आज वेगळ्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला जातोय? मी चहा पाजतो मी देश जागवतो हा एक वेगळी संकल्पना आज लोकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे। आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जो 66वा वाढदिवस आहे, ज्या पंतप्रधानांनी स्वतःच्या 7व्या वर्षी वडरगाव गुजरातमधील एका रेल्वे स्टेशनपासून चहा वाटून स्वतःच्या लाईफची करिअरची सुरुवात केली आणि देशाचे पंतप्रधान झाले, त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा देश बनवायचा आहे। देश वाचवा, देश घडवा। प्रत्येक जनतेने जागृत व्हायला पाहिजे। हा देश घडवण्यासाठी प्रत्येक जनतेचा सहभाग असला पाहिजे। त्याच्यासाठी पंतप्रधानांचे हातभार लावण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम केला आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातून मुंबई शहरामध्ये आम्ही 10 ठिकाणी 10 रेल्वे स्टेशन्सवरती हा वेगवेगळा कार्यक्रम करतो आहोत आणि या माध्यमातून कमीत कमी 15 ते 20 हजार लोकांपर्यंत चहा पाजून पंतप्रधानांचे विचार पुन्हा एकदा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।